Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज SP सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11th मॅथमॅटिक्सचा फर्स्ट चॅप्टर चालू केलेला आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे एंगल अँड इट्स मेजरमेंट. एक्सरसाइज 1.1 ला सुरुवात केलेली आहे. क्वेश्चन नंबर 9 पर्यंतचा पार्ट आपण मागील लेक्चर मध्ये डिस्कस केलाय. आता क्वेश्चन नंबर 10 आणि 11 चा पार्ट आपण या लेक्चर मध्ये डिस्कस करूया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण क्वेश्चनला रीड करूया आणि अंडरस्टँड करूया की क्वेश्चन मध्ये काय दिले आणि काय फाइंड आउट करायचे. ओके, तर बघा, द मेजर्स ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आपण ट्रायंगलचे एंगल आपण मेजर केले आणि ते ट्रायंगलचे एंगल कसे आहेत? एपी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, अँड द ग्रेटेस्ट इज, जो ग्रेटेस्ट एंगल आहे तो 5 टाइम्स द स्मॉलेस्ट, दॅट इज द लिस्ट एंगल आहे. फाइंड द एंगल्स इन डिग्री अँड द रेडियन. आलं लक्षामध्ये? ओके, अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा छोटासा गिव्हन डेट दिलेला आहे आणि तुम्हाला ते एंगल फाइंड आउट करायचे डिग्री आणि रेडियन मध्ये. बरोबर आहे? ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, एंगल आपण मेजर केले आणि ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे सर्वांना माहिती आहे अंकगणिती सिरीज मध्ये आहेत. मग कोणत्या सिरीज मध्ये आहेत? ओके, आपण असे कन्सिडर करूया, लेट एंगल्स आर इन डिग्री इन AP अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, लेट एंगल्स आर इन डिग्री आपण कन्सिडर केले आणि इन AP आहेत. तर ते एंगल कोणकोणते आहेत? पहिला A-D असेल, तर दुसरा A असतो आणि तिसरा A+D असतो. बरोबर आहे? बघा, एंगल जर नेहमीच विद्यार्थी मित्रांनो अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर ते एंगल A-D, A आणि A+D घ्यायचे. बघा, A-D, A आणि A+D घ्यायचे, ऑलवेज घ्यायचे. आता आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, वी नो, तुम्हाला माहित आहे फॉर ट्रायंगल, फॉर ट्रायंगल साठी या तिघाची बेरीज केली तर किती येते? वी नो फॉर ट्रायंगल. ओके, ट्रायंगल साठी विद्यार्थी मित्रांनो या तिघाची बेरीज किती येते? 180 डिग्री येते. बरोबर आहे? मग या ठिकाणी बेरीज करा, म्हणजे पहिला एंगल A-D, दुसरा एंगल A आणि तिसरा एंगल A+D, या तिघाची बेरीज किती येते? 180 डिग्री येते. बरोबर आहे? आता याला सॉल्व्ह करून घेऊ. याला कसं सॉल्व्ह करायचं बघा, एक मिनिट जस्ट. ओके, जस्ट एक मिनिट, नोटपॅड चालत नाहीये, थोडं जरा हँग मारते. चला ठीक आहे. मग आता याला विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करायचं. कशा पद्धतीने सॉल्व्ह करूया? सॉल्व्ह करा मग. ओके, हे A-D ॲज इट इज, हे प्लस A ॲज इट इज आणि प्लस A+D ॲज इट इज, विच इज इक्वल टू आलं 180 डिग्री. आता या ठिकाणी कॅन्सल काय होते? -D+D कॅन्सल, A+A+A दॅट इज द 3A इक्वल टू काय आलं? 180 डिग्री आलं. तर A ची व्हॅल्यू काय येणार आहे? A बरोबर विद्यार्थी मित्रांनो 180/3 येणार आहे. A बरोबर 180/3. चला भागाकार करा, 3 1 3 3 18, डिवायडेशन करा. बघा आता काय येणार आहे? डिवायडेशन 3 1 3 3 18, हा 0 ॲज इट इज, म्हणजे A ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 60 डिग्री आलेली आहे. A ची व्हॅल्यू आली 60 डिग्री आणि A म्हणजे आपला कोणता? हा मधला मिडल वाला एंगल हा A आहे. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँगल. ही आपल्याला त्यांनी गिवन मध्ये दिलेला आहे. जो ग्रेटेस्ट अँगल आहे हा 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँगल आहे. ओके, चला ठीक आहे. तर बघा आता काय येणार आहे? गिवन आपल्याला काय दिले? गिवन दॅट ग्रेटेस्ट अँगल इक्वल टू 5 टाइम्स स्मॉलेस्ट अँगल. ओके, ग्रेटेस्ट अँगल कोणता? A+D, मोठा अँगल A+D इक्वल टू 5 टाइम्स स्मॉलेस्ट अँगल कोणता? A-D. हो का? सगळ्यात स्मॉलेस्ट अँगल, मिडल अँगल आणि ग्रेटेस्ट अँगल. ओके, आणि स्मॉलेस्ट अँगल कोणता? A-D. याला सॉल्व्ह करू. आता बघा काय येणार आहे मग, A+D इक्वल टू 5 न मल्टिप्लाय करा, 5A - 5D. बरोबर आहे? ओके, आता याला सॉल्व्ह करा. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल? D ला इकडे आणा आणि A ला पलीकडे घ्या. ओके, तर D -5D आहे, इकडे आल्यानंतर +5D झाला, इक्वल टू हा 5A आहे, हा +A आहे, पलीकडे गेल्यानंतर A झाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो +A आहे, पलीकडे गेल्यानंतर -A झाला. A च्या टर्म एकत्र केल्या, D च्या टर्म एकत्र केल्या, 5D + D दॅट इज द 6D इक्वल टू 5A मधून A गेला, 4A उरला. बरोबर आहे? ओके, चला A ची व्हॅल्यू माहिती आहे 60 आहे. A ची व्हॅल्यू पुटअप करा. 6 × D, 4 × A ची व्हॅल्यू किती आहे? 60. A ची व्हॅल्यू आपण पुटअप केलेली आहे. तर D ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटणार आहे? D बरोबर 4 × 60/6. आता याचं डिवायडेशन करा. डिवायडेशन केल्यानंतर काय येणार आहे मित्रांनो बघा, या ठिकाणी 6 1 6, इथं 10 उरले, 10 चौक 40. तर या ठिकाणी D ची व्हॅल्यू किती आली?
डी ची व्हॅल्यू आली 40 आलेली आहे. बरोबर आहे. मग याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो ए ची व्हॅल्यू भेटली, डी ची व्हॅल्यू भेटली, तर तुम्ही अँगल फाइंड आउट करू शकता. ओके, देअरफॉर अँगल्स आर आपल्याला डिग्री आणि रेडियन मध्ये फाइंड आउट करायचे का? यस, डिग्री आणि रेडियन मध्ये फाइंड आउट करायचे. ओके, पहिल्यांदा आपण डिग्री मध्ये फाइंड आउट करता. देअरफॉर अँगल्स आर इन डिग्री, डिग्री मध्ये किती येणार आहेत बघा. पहिला अँगल आहे ए मायनस डी. ए मायनस डी किती येणार आहे? ए ची व्हॅल्यू 60 मायनस डी ची व्हॅल्यू 40. ओके, 60 मधून 40 गेले 20, म्हणजे पहिला अँगल किती आला? 20 डिग्री आला. दुसरा अँगल ए ची व्हॅल्यू किती आहे? 60 डिग्री आहे. दुसरा अँगल 60 डिग्री आला. आणि तिसरा अँगल काय आहे? ए प्लस डी, जो की ग्रेटेस्ट अँगल आहे. मग ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू 60, डी ची व्हॅल्यू किती आहे? डी ची व्हॅल्यू 40. ओके, तर ए प्लस डी 60 आणि 40 किती झाले? 100. ओके, 100. तर पहिला अँगल विद्यार्थी मित्रांनो किती आलेला आहे? 20 डिग्री. दुसरा अँगल 60 डिग्री आणि ग्रेटेस्ट अँगल 100 डिग्री आलेला आहे. आता याचं कन्वर्जन कशामध्ये करता? रेडियन मध्ये करा. ओके, तर या ठिकाणी काय येणार आहे? अँगल्स आर इन रेडियन. अँगल्स आर इन रेडियन. तर रेडियन मध्ये काय येणार आहेत? डिग्री मध्ये अँगल आपले कोणकोणते आले बघा. या ठिकाणी डिग्री मध्ये अँगल 20, 60 आणि 100 हे अँगल आपण डिग्री मध्ये फाइंड आउट केले. आता याचं कन्वर्जन रेडियन मध्ये करा. रेडियन मध्ये काय येणार आहे सांगा? 20 डिग्री म्हणजे किती येणार आहे सांगा? 20 डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करतो मी. 20 डिग्री याचं कन्वर्जन रेडियन मध्ये 20 इंटू रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे किती मल्टिप्लाय करायचंय? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचंय. आता याचा भागाकार करा, मग किती येणार आहे? 0 0 कॅन्सल, बेक बे 92 18 म्हणजे किती येणार आहे? हे पाय बाय 9 रेडियन येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा अँगल आहे 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे सरळ सरळ माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, पाय बाय 3 रेडियन असतं. ओके, हे काही लिहायची गरज नाही, कन्वर्जन करायची गरज नाही. 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3 रेडियन सरळ सरळ लक्षात ठेवा. किंवा जर माहित नसेल तर काय करा, 60 डिग्रीला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा तर पाय बाय 3 रेडियन येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर 100 डिग्री. आता 100 डिग्रीचं काय येणार आहे बघा. 100 डिग्री इक्वल टू 100 इंटू याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 0 0 कॅन्सल झालं. आता कितीने भागाकार करता? मग 5 न जाईल भाग, 2 पंचे 10, 92 18. पुढे जाईल का भाग? नाही. तर या ठिकाणी वर काय उरलं? 5 पाय उरलेलं आहे. तर इथं आलं 5 पाय अपॉन खाली काय उरलं बघा बरं. खाली काहीच नाही उरलं. अरे काय नाही उरलं? काय 9 उरलं ना, मग लाईन लिहून घ्या. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पाय बाय 9, पाय बाय 3 आणि 5 पाय बाय 9 या ठिकाणी हे डिग्री मध्ये जे अँगल होते त्याचं कन्वर्जन आपण रेडियन मध्ये केलेलं आहे. आता तुम्हाला उत्तर लिहावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. उत्तर काय येणार आहे? यस, तर उत्तर येणार आहे देअरफॉर angles are in degree and angles are in radian. Okay, therefore angles are in degree. Degree मधले angle सांगा. Angles are in degree 20 degree, 60 degree and 100 degree म्हणजे 100 degree. Okay, and in radian, radian मधले किती येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? पहिला अँगल आहे पाय बाय 9, दुसरा आहे पाय बाय 3 अँड तिसरा आहे 5 पाय बाय 9. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं हे डिग्री मधले अँगल आहेत आणि हे रेडियन मधले अँगल आहेत. चला ठीक आहे, सर्वांना समजलं का कशा पद्धतीनं आपण केलं? ओके, एकदा जर समजा समजलं नसेल तर काय करा, व्हिडिओ रिपीट बघा. रिपीट बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा मग मित्रांनो. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन काय येणार आहे बघा. लगेच कॉपी पेस्ट करतो मी. क्वेश्चन नंबर 10 झाला आपला. आता 11 आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे. 11 क्वेश्चन तर खूप छोटासा प्रश्न आहे, डायरेक्टली उत्तर येऊन जाईल 2 स्टेप मध्ये. क्वेश्चन नंबर 11 ये रहा आपकी स्क्रीन पर. यस, चला ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आहे. याला आपल्याला आता काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. ओके, एकदम इझी आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल बघा. एक छोटासा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे. बघा, इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय असतं बघा. एक सर्कल आहे, जर सर्कल मध्ये जर एखादा क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटर म्हणायचं. ओके, सर्कल मध्ये जर एखादा क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटर म्हणा. 2 ऍडजस्टंट अँगल आर, 2 ऍडजस्टंट अँगल दिलेले आहेत. पहिला अँगल किती आहे? पहिला अँगल हा 40 डिग्री आहे आणि दुसरा अँगल किती आहे? पाय बाय 3 रेडियन आहे. बरोबर आहे. ओके, फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिग्री. तर तुम्हाला सगळेच्या सगळे अँगल फाइंड आउट करायचे आहेत, इन डिग्री मध्ये फाइंड आउट करायचे आहेत. बरोबर आहे. आता जो अँगल तो तुम्हाला रेडियन मध्ये दिलाय त्याचं कन्वर्जन पहिल्यांदा डिग्री मध्ये करा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जो अँगल तुम्हाला कशामध्ये दिलाय? रेडियन मध्ये, त्याचं कन्वर्जन डिग्री मध्ये करा. म्हणजे बघा या ठिकाणी काय येणार आहे?
π/3 रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये केलं तर π/3 रेडियन म्हणजे सर्वांना माहित आहे, आताच तुम्हाला मी सांगितलं होतं π/3 रेडियन म्हणजे किती डिग्री, 60 डिग्री. π/3 रेडियन म्हणजे 60 डिग्री, सरळ सरळ आहे. ओके, जर कन्वर्जन करायला येत नसेल, एक मिनिट, हा आता बघा, जर कन्वर्जन करता येत नसेल तर लक्ष द्या. तर बघा या ठिकाणी π/3 आहे, आपल्याला रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचंय तर 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करावं लागेल. पाय कॅन्सल होतो, 6 1 6 सॉरी 3 1 3 3 संग 18, हा 0 ॲज इट इज म्हणजे किती आलं, 60 डिग्री आलं. आलं लक्षामध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल 2 ॲडजस्टंट अँगल दिलेले आहेत, एक पहिला 40 डिग्री आहे आणि दुसरा 60 डिग्री आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आता काय येणार आहे, इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल adjacent angles are हा किती दिले, तर पहिला दिलेला आहे 40 डिग्री अँड दुसरा दिलेला आहे 60 डिग्री. ओके, आता एक कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे या ठिकाणी मित्रांनो, कोणता कन्सेप्ट आहे बघा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये समोरासमोरील जे अँगल आहे त्याला आपण अपोजिट अँगल म्हणतो. इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल द सम ऑफ अपोजिट अँगल इज 180 डिग्री. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट अँगल जे आहेत यांची जर आपण सम केली, जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते, 180 डिग्री असते, बरोबर आहे. चला ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार या कन्सेप्टनुसार आता आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, तर बघा, इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल किंवा असं तुम्ही म्हणू शकता, वी नो इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ओके सम ऑफ अपोजिट अँगल इक्वल टू 180 डिग्री असते. हे फॉर्म्युलाच आहे, लक्षात ठेवा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये सम ऑफ अपोजिट अँगल किती असतो, 180 डिग्री असतो. तर पहिला अँगल आता बघा किती दिलेला आहे, पहिला अँगल हा 40 डिग्री दिलेला आहे. चला ठीक आहे, पहिला अँगल आपण 40 डिग्री कन्सिडर करूया, दुसरा अँगल आपण x कन्सिडर करूया अपोजिट वाला, आणि विच इज इक्वल टू किती आलं, 180 डिग्री. म्हणजे x बरोबर किती येणार आहे, 180 मायनस 40 डिग्री. हा 180 मधून 40 गेले तर 140 डिग्री. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो x ची व्हॅल्यू म्हणजे अपोजिट अँगल आपण फाइंड आउट केलेला आहे पहिला, तो किती आलेला आहे या ठिकाणी, हा किती आलाय, 140 डिग्री आलेला आहे, बरोबर आहे. ओके, आता याच फॉर्म्युल्यानुसार विद्यार्थी मित्रांनो हा अँगल माहित आहे, याच्या समोरचा अँगल, या दोघांची जर बेरीज केली द सम ऑफ द अपोजिट अँगल्स इन द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180 डिग्री असतं, बरोबर आहे. ओके, तर काय येणार आहे इथं तुम्हाला आता x आणि y काय आहे हे तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. ओके, तर या ठिकाणी तुम्ही कन्सिडर करू शकता, लेट x अँड y आर टू रिमेनिंग अँगल्सला आपण x आणि y कन्सिडर केले, पहिला अँगल आपण फाइंड आउट केला. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो सम ऑफ द अपोजिट अँगल्स इन द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज 180 डिग्री. हा अँगल किती आहे आता, π/3 म्हणजे 60 डिग्री आहे. तर या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार आता आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, हा 60 प्लस दुसरा अँगल y कन्सिडर करूया, इक्वल टू किती येणार आहे, 180 डिग्री येणार आहे. ओके, आता बघा हा जो अँगल आहे याला आपण x कन्सिडर करूया, हा जो अँगल आहे याला आपण y कन्सिडर करूया, ओके, म्हणजे काय, π/3 म्हणजे 60 प्लस y इक्वल टू 180 डिग्री आलं, 60 प्लस y इक्वल टू 180 डिग्री. ओके, तर y फाइंड आउट करायचं आहे, तर y बरोबर काय आलं, हे 180 डिग्री, हे 60 इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय झालं, मायनस झालं. तर y बरोबर 180 मधून 60 गेले, किती राहिले, 120 डिग्री. आता y ची व्हॅल्यू आली 120 डिग्री. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दोन अननोन जे अँगल आहेत ते आपण फाइंड आउट केले. तर पहिला अँगल आहे 140 डिग्री आणि दुसरा आहे 120 डिग्री. ओके, देअरफॉर या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, देअरफॉर angles of cyclic quadrilaterals are काय येणार आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अँगल काय येणार आहेत, पहिला अँगल किती आहे मित्रांनो, पहिला अँगल 40 डिग्री, दुसरा अँगल 60 डिग्री, तिसरा अँगल 140 डिग्री आणि चौथा अँगल 120 डिग्री. लिहून घ्या चला मग, आर 40 डिग्री कॉमा 60 डिग्री कॉमा हा किती 140 डिग्री and last one is 120 degree. So this is the answer. एक मिनिट, चला याला डिबा करून घ्या मस्तपैकी, याला आपण डिबा करून घेतला, समजा ना, अरे तू समजा ना. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेलं आहे. चला ठीक आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत राहा आणि जास्तीत जास्त कॉमेंट जरूर करत राहा, बरोबर आहे. या ठिकाणी आपण थांबूया, याच्यानंतरचा जो पोर्शन आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण पुढील लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍपवर, ज्याची लिंक मी फर्स्ट कॉमेंटमध्ये देत आहे, या ऍपवर तुम्हाला ही पीडीएफ देखील भेटून जाईल आणि त्यानंतर याच्या पुढचे लेक्चर जे आहेत हे लवकरात लवकर आपण परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर अपलोड करतो. कारण युट्यूबला बघा, युट्यूबला तुम्ही जर आले तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा टाइमपास होते, कारण की तुम्ही युट्यूबला हा व्हिडिओ बघता, याच्यासोबत बाकीचे व्हिडिओ बघता आणि दुसरे कोणते व्हिडिओ बघता, आलं लक्षामध्ये, त्याच्यामुळे तुमचा टाइमपास होते, डिस्ट्रॅक्शन आहे युट्यूब, म्हणजे तुमचा अभ्यास होत नाही. त्याच्यामुळे काय करा, परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करा. त्या ऍपवर तुम्ही जर गेले तर तुम्हाला 11th मॅथमॅटिक्सचा एक प्रॉपर कोर्स भेटेल. हेच व्हिडिओ आपण तिकडे टाकत आहेत, बरोबर आहे, पण तिकडे व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटतील आणि त्या ठिकाणी तुम्ही एकदा गेले तर तुम्हाला ते व्हिडिओ जर समजा तुम्ही बघितले तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता येतील. ही पीडीएफ पण तुम्हाला तिथं अवेलेबल आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तिथं तुम्हाला ऍड वगैरे काही येणार नाही. युट्यूबला ऍड येते, तिथं ऍड येणार नाही. त्याच्यानंतर आधी तुम्हाला लेक्चर तिकडे भेटेल, नंतर लेक्चर तुम्हाला युट्यूबला भेटणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे पुढचे लेक्चर जर लवकरात लवकर बघायचे असतील तर काय करा, आधी परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करा आणि 11th मॅथमॅटिक्सचा आपला जो कोर्स आहे हा विद्यार्थी मित्रांनो एकदम मिनिमम बजेटमध्ये आपण तो कोर्स ठेवलेला आहे. ओके, तो तिकडं तुम्ही जाऊन एकदा परचेस करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.